सर्वांना नमस्कार। आपण आज 3 नंबर जी आपण टेस्ट दिली होती कसोट्या त्या टेस्टचं आपण आज स्पष्टीकरण बघणार आहोत। कसोट्या या आपल्या पेपरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत, कारण पेपरमध्ये जर प्रश्न आला की खालील 4 संख्येपैकी 8ने कोणत्या संख्येला भाग जाईल, तर आपण त्या 4 संख्येला भाग देत बसणार आहे का? नाही। त्यासाठी आपल्याला 8ची कसोटी पाठ असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपला तेवढाच पेपरमध्ये टाईम वाचेल। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बेसिक गोष्टी 1 पासून कमीत कमी 11 पर्यंत आपल्याला कसोट्या पाठ पाहिजे। कारण काय प्रश्न येऊ शकतो की कोणत्या संख्येला 2 ने भाग जाईल, कोणत्या संख्येला 3 ने जाईल, कोणत्या संख्येला 4 ने जाईल, कोणत्या संख्येने 5 ने जाईल, आणि तिथं 4 संख्या दिलेल्या जाईल। संख्या कितीही मोठी असेल किंवा लहान असेल काही मॅटर करत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही। फक्त काय आपल्याला ती जर कसोटी पाठ असेल ना तर आपण लगेच उत्तरापर्यंत पोहोचू। तर आपण अशा प्रकारे 1 पासून ते 11 पर्यंत कसोट्या सर्वांनी शोधून आपल्या ज्या वही केलेली आहे गणिताच्या त्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे। आता आपण काय केलेलं आहे, प्रत्येक कसोटीवर 1 किंवा 2 क्वेश्चन घेतलेले, म्हणजे काय होईल की आपली ती कसोटी सुद्धा बघणं होईल आणि त्या प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा बघणं होईल, म्हणजे दोन्ही क्लिअर होईल। आपण आज काय करू, शॉर्टकट ती कसोटी पण बघू आणि प्रश्न पण बघू। आता आपण जी टेस्ट दिली होती त्या टेस्टमध्ये प्रश्न पहिला होता की खालीलपैकी कोणत्या संख्येस 2 ने निशेष भाग जातो। निशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो। आता ह्या प्रश्नासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर आपण काय करू, 2ची कसोटी बघू। आता 2ची कसोटी काय आहे, 2ची कसोटी सर्वांनी लक्षात ठेवा। 2ची कसोटी आहे ज्या संख्येचे एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8। आता हे 0, 2, 4, 6, 8 संख्या कितीही मोठी असलं तर काहीच प्रॉब्लेम नाही। फक्त बघायचं की जर प्रश्न असा आला की खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल, असा प्रश्न आहे। संख्या 6 अंकी असो, 7 अंकी असो की 8 अंकी असो, काही विषय नाही। संख्येचं एकक स्थान बघायचं, जर त्या संख्येच्या एकक स्थानी ह्या अंकापैकी कोणताही अंक असेल, 0, 2, 4, 6 यापैकी कोणताही अंक असेल तर पूर्ण संख्येला भाग देण्याची गरज नाही। ह्या एका अंकाला भाग गेला म्हणजे पूर्ण संख्येला भाग जातो, असं महत्त्व ह्या कसोट्यांचं आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी कसोट्या पाठ करावं। आता आपला 2च्या कसोटीवरती 1 नंबरचा क्वेश्चन होता की खालीलपैकी कोणत्या संख्येस 2 ने निशेष भाग जातो। आता आपल्या त्या 4 संख्या होत्या। पहिली संख्या होती 2250, दुसरी संख्या होती 2241, तिसरी संख्या होती 1125 आणि चौथी संख्या होती 1487। ह्या आता आपल्याला 4 संख्या होत्या आणि प्रश्न होता की या कोणत्या संख्येला 2 ने भाग जातो। जर आपल्याला 2चीच कसोटी पाठ नसेल तर आपण या सगळ्या संख्यांना भाग देत बसायचं का? एवढा वेळ असतो का आपल्याला पेपरमध्ये? नाही। आता आपल्याला 2ची कसोटी आपली पाठ आहे की काय, की संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हा कोणताही अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जातो? 2। आता ह्या सगळ्या संख्या आपण चेक केल्या, इथं 1 आहे म्हणजे हिला 2 ने भाग जाणार नाही, इथं 5 आहे हिला पण 2 ने भाग जाणार नाही, इथं 7 आहे हिला पण 2 ने भाग जाणार नाही, इथं 0 आहे म्हणजे ह्या पूर्ण संख्येला कितीने भाग जाईल? 2 ने भाग जाईल। म्हणजे आपल्याला पूर्ण संख्येला गरज आहे का भाग देण्याची? नाही। 0 असल्यामुळं हिला पूर्ण संख्येला भाग जाईल। आपण आता उदाहरणार्थ बघू, 2250 भागिले 2, बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4, उरला 1, बे 5 10। जर कसोटी पाठ असेल तर आपल्याला जेवढा वेळ आता भाग करायला लागला एवढा सुद्धा वेळ आपला वाचू शकतो का? फक्त एकक स्थानाच्या अंकावरून। आता त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 हा सुद्धा 2च्या कसोटीवर आहे। प्रश्न काय आहे, 23, 2, 3, 4 स्टार 8 या संख्येला 2 ने भाग जाण्यासाठी, तिथं 2 थोडे विसरून राहिलेले ते तुम्ही प्रश्नामध्ये क्लिअर करून घ्या प्रश्न लिहिताना, की 2 ने भाग जाण्यासाठी ही जी संख्या आहे ह्या संख्येला 2 ने भाग जाण्यासाठी, कोणत्या ह्या संख्येला 2 ने भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक येतो? बरोबर आहे, खाली अंक दिला आहे 0, 1, 4 आणि वरीलपैकी सर्व हे ऑप्शन आहे। 2, 3, 4 स्टार 8 या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक येतो असे विचारले। खाली ऑप्शन आहे 0, 1, 4 वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व। आता तुमच्या लक्षात आलं का, आपण याला डायरेक्ट उत्तर काढू शकतो वरीलपैकी सर्व, काहीही न विचार करता। ऑप्शन टाकून बघायची सुद्धा गरज नाही, कारण त्याच्या अंकाच्या एकक स्थानी काय आहे? 8 आहे।
ह्या संख्येचे एकक स्थानी काय आहे 8 आहे, बरोबर आहे. आणि 2ची कसोटी काय आहे की संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्या पूर्ण संख्येला किती न भाग जातो 8 न भाग जातो, 2 न भाग जातो. म्हणजे इथं कोणताही ऑप्शन टाकला तुम्ही, 0 टाकला तरी 2 न भाग जाणार आहे, 1 टाकला तरी 2 ने भाग जाणार आहे, 4 टाकला तरी 2 न भाग जाणार आहे. म्हणून याचं उत्तर आहे वरील पैकी सर्व. अशा प्रकारे जर आपली कसोटी पाठ असेल तर आपला परीक्षेत वेळ वाचतो, हे खूप महत्त्वाचं आहे. कळालं असेल तुम्हाला आता की एकक स्थानी 8 आहे, म्हणजे आपल्याला ऑप्शन टाकून बघण्याची सुद्धा गरज नाही आणि भागाकार करण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही बघा, ऑप्शन टाकून बघा, तुम्ही उत्तर निघेल, 2 ने भाग जाईलच. म्हणून त्याचं उत्तर आहे वरील पैकी सर्व. आता यानंतरचा जो प्रश्न आहे आपला तो 3च्या कसोटीवर आहे, बरोबर आहे. आता आपण काय करू, 2ची कसोटी घेतली, 2च्या कसोटीवर 2 प्रश्न घेतले. आता याच्यानंतरचा जो प्रश्न आहे आपला तो 3च्या कसोटीवर आहे. आता आपण काय करू, थोडं 3ची कसोटी बघू आणि त्यावरचे प्रश्न घेऊ. आता 3ची कसोटी काय आहे की ज्या संख्येतील सर्व अंकेच्या बेरीजला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला काय जातो, भाग जातो, बरोबर आहे. आता आपण 3ची कसोटी लक्षात ठेवा. आता ही संख्या आहे 453. आता तुम्ही याला 3 न भाग देत बसणार आहे का, नाही. याची बेरीज करायची ह्या संख्येची, 4 आणि 5 9, 9 आणि 3 12, किती आली, ह्या संख्येची बेरीज किती आली 12. म्हणजे हिला किती न भाग जातो, 3 न भाग जातो, 3 चौक 12. म्हणजे या पूर्ण संख्येला किती न भाग जातो, 3 न भाग जातो. म्हणजे ह्या जर आपल्या कसोट्या सगळं पाठ असतं ना, तोंडपाठ असतं ना, की आपण लगेच उत्तरापर्यंत जातो. पूर्ण संख्येला भाग द्यायची गरज आहे का, नाही. तरी पण आपण देऊन बघू. 3 1 3 उरला 1, 3 5 15 आणि 3 1 3. आपला एवढा वेळ वाचेल. आता ही 3 अंकी संख्या आहे, याच्यानंतर आपण कितीही मोठी संख्या असली तर आपण ते करू शकतो. काय करायचं, ती 3ची कसोटी एवढीच लक्षात ठेवायची की असं प्रश्न आला की खालील 4 संख्येपैकी कोणत्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. सरळ सरळ काय करायचं, त्या 1 नंबरचं ऑप्शन घ्यायचं, त्या ऑप्शनची बेरीज करायची, त्या संख्येची बेरीज करायची आणि तिला जर त्या बेरीजला 3 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 न भाग जातो. पूर्ण संख्येला भाग देत बसायचं नाही. आता जो आपला जो प्रश्न होता, पुढील पैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल. आता आपला 1 नंबर हे ऑप्शन होतं आणि ते ब क मी सूचीप्रमाणे थोडा हा प्रश्न बनवला होता. आता 1 नंबरचा जो ऑप्शन आपला 999, 999 हा आपला ऑप्शन आहे, बरोबर आहे. आता ह्याची बेरीज करायची, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, म्हणजे 3 नाम 27. म्हणजे हा 999ला पहिली जी संख्या आहे 999ला याला 3 ने भाग जातो. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण ब ऑप्शन चेक करून बघू. 4 4 4 4 4. आता हे ब ऑप्शन, आता ह्या पूर्ण संख्येला तुम्ही भाग देत बसणार आहे की 3 न. हा जर पेपरमध्ये ऑप्शन आला तर, असं प्रश्न आला तर त्याच्यासाठी काय करायचं, आपण याची बेरीज करून घेऊ. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 सकम 24, बरोबर आहे. 24ला 3 न भाग जातो, 3 8 24. म्हणजे या पूर्ण संख्येला किती न भाग जातो, 3 ने भाग जातो. कसोटी जर आपली पाठ असेल तर ह्या पूर्ण संख्येला भाग देत बसायची गरज आहे का, नाही. या संपूर्ण संख्येची आपण बेरीज केली. 3ची कसोटी काय आहे, दिलेल्या संख्येची बेरीज करून त्या येणाऱ्या बेरीजला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला भाग जातो. म्हणजे अ ला पण भाग जातो आणि ब ला पण भाग जातो. आता आपण त्याच्यानंतरचं क ऑप्शन चेक करू. आता आपण याची बेरीज करू. 3 आणि 7 10, 10 आणि 3 13, 13 आणि 8 21, 21 आणि 3 24, 24 आणि 7 31. आता याला 3 न भाग जातो का, बघा. जाईल की याला 3 न भाग, नाही जात. म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 3 न भाग जात नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ह्या संख्येची आपण बेरीज केली, तिची बेरीज आली 31, त्याला 3 न भाग जात नाही. म्हणून ह्या संपूर्ण संख्येला 3 न भाग कधीच जाऊ शकत नाही. ह्याला भाग देऊन बघण्याची सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये गरज नाही. आता त्याच्यानंतरचा ऑप्शन घेऊ आपण ड. आता ड ऑप्शनची आपण बेरीज करू. 4 4 आणि 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 7 22, 22 आणि 4 26, 26 आणि 7 33. किती होतात, 33. म्हणजे 33ला पण 3 न भाग जातो.
म्हणजे डला पण भाग जातो. म्हणजे या संपूर्ण संख्येची बेरीज झाली 33, त्या 33ला सुद्धा 3 भाग जातो. म्हणजे या संपूर्ण संख्येची आपल्याला बेरीज करायची गरज नाही जर आपल्याला 3ची कसोटी पाठ असेल तर. म्हणजे डला जातो. आपण काय काय पाहिलं इथं, अला पण जातो, बला पण जातो, कला जात नाही, डला पण जातो. आता आपला एक ऑप्शन राहिला ई. 32, 33, 23. आता आपण काय करू, ह्या पूर्ण संख्येला भाग देत बसायचं का आपल्याला नाही, याची आपण बेरीज करू. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 3 15. 3 आणि 2 5. त्याच्यानंतरचा ई ऑप्शन 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 3 16. म्हणजे याला 3 भाग जात नाही. जातो का नाही, म्हणजे ह्या ऑप्शनमध्ये अ ब क ड आणि ई ह्याच्यातलं फक्त अ ब ड, अ ब आणि ड ह्या ऑप्शनला भाग जातो. म्हणजे आपलं उत्तर 2. 1 2 3 4 5 ऑप्शन पैकी ह्या 3 ऑप्शनला भाग जातो. अ ला जातो, ब ला जातो आणि ड ला जातो. म्हणून आपलं उत्तर आलं हे 2 नंबरचं आपलं उत्तर आहे. आतापर्यंत आपण 3 पर्यंत कसोटी पाहिली. आता आपण 4ची कसोटी पाहणार आहे. 4च्या कसोटीवर आपला एक क्वेश्चन आहे आणि आता आपण थोडं 4ची कसोटी बघून घेऊ. 4ची कसोटी काय आहे, ज्या संख्येतील शेवटच्या 2 अंकाने, शेवटचे 2 अंक कोणते, दशक स्थान व एकक स्थान, तयार होणाऱ्या संख्येला 4ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला काय होतं, 4ने भाग जातो. ही 4ची कसोटी लक्षात ठेवायची. आता आपण एक उदाहरणार्थ संख्या घेऊ, 19 28. ओके. आता ह्या संख्येला 4ने भाग जातो. शेवटच्या 2 संख्येला जर 4ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 4ने भाग जातो. एवढंच लक्षात ठेवायचं. आता प्रश्न जर असा आला परीक्षेमध्ये की खालील 4 संख्येपैकी कोणत्या संख्येला 4ने भाग जातो, तर सरळ सरळ 2 संख्या चेक करायच्या. शेवटच्या 2 संख्येला जर भाग गेला 4ने तर संपूर्ण संख्येला भाग जातो. पूर्ण संख्येला भाग देत बसायचं नाही. एवढंच चेक करायचं, ती संख्या किती अंकी असो, 2 अंकी असो, 3 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, किती 8 अंकी पण असली तर फक्त शेवटचे 2 अंक एकक स्थान आणि दशक स्थान चेक करायचं. त्याला जर 4ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. एवढी 4ची कसोटी लक्षात ठेवायची. आता आपला प्रश्न असा होता 4च्या कसोटीवरती, 4 9 3 8 आणि स्टार, म्हणजे याच्या जागीचा कोणता अंक येईल ऑप्शनमधून की तो टाकल्यानंतर 4ने त्याला भाग जाईल, असा आपला प्रश्न होता. आता आपण काय करू, एक एक ऑप्शन टाकून बघू. आता पहिला ऑप्शन आहे आपला 3, 4 9 3 8 आणि पहिला ऑप्शन काय आपला 3. आता ह्या 2 अंकीला 4ने भाग जातो का, नाही जात. म्हणजे 1 नंबर ऑप्शनला ऑप्शन जर टाकला तर 4ने भाग जात नाही. म्हणून आपला 1 नंबरचं उत्तर नाही, कारण 83ला 4ने भागच जात नाही. आता आपला 2 नंबरचा ऑप्शन आहे 8. 4 9 3 8 2 नंबरचा ऑप्शन टाकू आपण त्या स्टार्टच्या जागी, तिथे झाला 8. आता ह्या शेवटी जी 2 संख्या तयार झाली हिला 4ने भाग जातो, पूर्ण भाग जातो. हे बघा, 4 1 4, 4 2 8, 4 1 4, 4 2 8. म्हणजे ह्या शेवटच्या अंकाला जर 4ने भाग गेला तर ह्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. आता ही पूर्ण संख्येला भाग देत बसायची गरज आहे का आपल्याला, नाही. आपण फक्त शेवटच्या 2 अंकाला भाग दिला 4ने, म्हणून ह्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. अशा प्रकारे 4ची कसोटी पाठ करून ठेवा, फायदा होईल आणि पूर्ण संख्येला येणं. आतापर्यंत आपण 4 कसोट्या बघितल्या. आता आपण समोरचा प्रश्न आणि ती कसोटी बघणार आहे. समोरचा जो प्रश्न आहे तो आपला 5च्या कसोटीवर आहे, त्यामुळे आपण थोडं 5च्या कसोटीवर एक नजर मारू. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संपूर्ण संख्येला 5ने भाग जातो. संख्या आपण ते सांगतोय पहिल्यापासून, ज्या संख्येची आपण कसोटी पाठ करणार आहे ती जर विचारली, समजा खालील 4 संख्येपैकी 5ने कोणत्या संख्येला भाग जातो. संख्या किती मोठी असू द्या, किती अंक असू द्या, काहीच फरक पडत नाही. आपली जर कसोटी पाठ असेल ना तर आपल्याला संपूर्ण संख्येला भाग देण्याची गरज पडत नाही. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. एवढा हा कसोट्यांचा फायदा आहे. म्हणजे ती संख्या जर 6 अंकी असेल तर आपण 6 अंकीला भाग देत बसणार आहे का, नाही. ती कसोटी पाठ ठेवायची. जर असं आलं की खालील 6 अंकी संख्येला 5ने कोणत्या संख्येला भाग जाईल, पूर्ण संख्येला भाग देण्याची गरजच नाही आपली जर कसोटी पाठ असेल तर. आता 5ची कसोटी काय आहे, ज्या संख्येचे एकक स्थानी 0 किंवा 5, फक्त चेक काय करायचं आहे,
0 किंवा 5. आता इथं 0 आहे म्हणजे या संपूर्ण संख्येला 5ने भाग जातो, झालं उत्तर. ही एकक स्थानी 5 आहे म्हणजे या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो? 5ने भाग जातो, झालं आपलं उत्तर. आता आपला टेस्टमध्ये प्रश्न काय होता? 9, 8 स्टार आणि 5 या संख्येला 5ने, त्या प्रश्नामध्ये 5 लिहून घ्या, 5 सुटलं होतं. 9, 8 स्टार 5 या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येतो? आता हा पण प्रश्न सरळ सरळ याचं उत्तर निघतं, काहीच करायची गरज नाही. 1 व 2 हे सत्य का निघतं सरळ सरळ? एकक स्थानी काय आहे? 5. म्हणजे इथं तुम्ही कोणताही अंक टाकला, 1 टाकला, 3 टाकला, 4 टाकला, कोणताही टाकला तरी तो काही गरज नाही, भाग देऊन बघायची सुद्धा गरज नाही, कारण एकक स्थानी काय आहे? म्हणजे एकक स्थानी 5 असल्यामुळे संपूर्ण संख्येला कितीनं भाग जातो? 5नं भाग जातो. म्हणून चेक सुद्धा करायची गरज नाही. आपण त्याच्यासाठीच हे प्रश्न सराव का घेतोय की आपला परीक्षेमध्ये कसा वेळ वाचवता येईल. आपल्याला 90 मिनिटं असतात 100 प्रश्नासाठी. हा वेळ वाचवण्यासाठी आपलं हे चालू आहे रिव्हिजन, याच्यासाठीच चालू आहे की ह्या प्रश्नात एक विचार करण्याची छोट्या छोट्या गोष्टी की आपण ज्या जर सुधारल्या ना की कसं प्रश्नापर्यंत जाता येईल, कसं उत्तरापर्यंत जाता येईल, तर आपला खूप वेळ वाचेल. एवढंच लक्षात ठेवायची गरज आहे इथं की आपल्याला ऑप्शन टाकून सुद्धा बघण्याची गरज नाही. सरळ सरळ उत्तर निघतं. एकक स्थानी 5 आहे, 5नं भाग विचारलेला आहे म्हणजे 5च्या कसोटीत येतं आणि ह्या संख्येला कोणताही अंक टाकलं तरी आपल्याला या संख्येला भाग जातो. एवढंच इथं लक्षात ठेवायची गरज आहे. आतापर्यंत आपण 5 कसोट्या आणि त्याच्यावरचे प्रश्न घेतले. आता आपण 6 या कसोटीवर प्रश्न घेऊ आणि 6ची कसोटी थोडी समजून घेऊ. आता आपला प्रश्न होता की 4, 3 स्टार 4 या संख्येस 6ने पूर्ण भाग जाण्यासाठी कोणता अंक येणार नाही? प्रश्न का होता इथं? उलटा येणार नाही, हा प्रश्न होता. आता त्याच्या अगोदर आपण काय करू? सगळ्यात अगोदर 6ची कसोटी समजून घेऊ. बरोबर आहे? 6ची कसोटी काय आहे ती तुम्ही लिहून घ्या आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या खाली हा प्रश्न लिहून घेऊ. 6ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 2 व 3 या दोन्ही संख्येने भाग जातो त्या संख्येला 6ने भाग जातो. आता फक्त इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे, 6ची कसोटी ज्या संख्येला 2ने बी भाग गेला पाहिजे आणि 3ने बी गेला पाहिजे. दोन्हीनं पण, फक्त 2 किंवा 3 नाही, ती एक संख्या घेतली तिला दोन्हीनेही भाग गेला पाहिजे, ती 6ची कसोटी. उदाहरणार्थ आपण एक बघू, 96. आता हिला अगोदर आपण इथं 2 भाग देऊ, 3 भाग देऊ. बरोबर? अगोदर 2 क 2, 2 8 16, 2 क 2, 2 चौक 8 उरला 1, 2 8 16 म्हणजे याला पूर्ण 2 भाग गेला. त्याच्यानंतर इथं 3 बघू, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6 इथं पण भाग गेला. म्हणजे ह्या 96 या संख्येला 2ने व 3ने भाग गेला म्हणजे हिला कितीनं भाग जातो? 6नं भाग जातो. बघू आपण, 6 1 6 उरले 3, 6 6 36. म्हणजे 6ची कसोटी अशी आहे की संख्या किती मोठी असेल तर त्या संख्येला 2नं पण भाग गेला पाहिजेत आणि 3नं पण भाग गेला पाहिजे. त्या पूर्ण संख्येला कितीनं भाग जातो? नंतर 6ने भाग जातो. आता त्याच्यावरचा हा क्वेश्चन होता, हा प्रश्न आहे आपला त्याच्यावरचा. 4, 3 स्टार 4 या संख्येस 6ने भाग जाण्यासाठी कोणता अंक येणार नाही? येणारा अंक बघायचा आपल्याला, येणार नाही हे आपल्याला उत्तर काढायचं. आता आपण 1 नंबरचा ऑप्शन टाकून बघू. 1 नंबरचा ऑप्शन 1, 4. आता याला अगोदर 2ने भाग देऊ, नंतर 3ने भाग देऊ. 6ची कसोटी काय आहे? 2नं पण गेला पाहिजे, 3नं पण गेला पाहिजे, त्या एकाच संख्येला दोन्हीनं पण भाग गेला पाहिजे. त्यात संपूर्ण संख्येला कितीनं भाग जातो? 6नं भाग जातो. आता 2 क 2, 2 दोन्ही 4, 2 क 2 उरला इथं 1, 2 पंचे 10 उरला इथं 1, 2 साती 14 म्हणजे 2ने याला भाग गेला. बरोबर आहे? आता 3नं पण जायला पाहिजे, 3 1 3 उरला 1, 3 चौक 12 उरला 1, 3 त्रिक 9 उरले 2, 3 8 24 म्हणजे याला पण भाग गेला. म्हणजे आपण जो 1 नंबरचा प्रश्न, 1 नंबरचा ऑप्शन टाकला त्यानं भाग जातो. आपल्याला उत्तर काय काढायचं आहे? न जाणारा. अशा प्रकारे 6ची कसोटी की त्या संख्येला 2ने पण गेला पाहिजे आणि 3ने पण गेला पाहिजे म्हणजे त्या संपूर्ण संख्येला कितीनं भाग जातो? 6नं भाग जातो. आपण आता 1 नंबरचा ऑप्शन, त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं. आता 1 नंबरचा ऑप्शन टाकला आपण, भाग जातो. 2 नंबरचा टाकला तरी भाग जाणार आहे, 3 नंबर टाकला तरी भाग जाणार आहे. आता न भाग जाणार टाकू जे आपलं उत्तर आहे. बरोबर आहे? 4 3 स्टार 4. आता आपण तिथं जे आपलं उत्तर आहे 4 नंबरचं ते तिथं ऑप्शनमध्ये टाकू. 4 3 3 4 याला 2 भाग देऊ,
4 3 3 4, याला 3 न भाग देऊ. आता बे एक बे, बे दोन्ही 4, बे एक बे, उरला 1, बे सकी 12, उरला 1, बे 7 14. म्हणजे आपल्याला असं कळालं की याला 2 न भाग जातो. आपला जो उत्तर आहे 4 नंबर ते ऑप्शन टाकून 2 न भाग जातो. आता समोर बघू 3 न भाग जातो का. 3 1 3, उरला 1, 3 चौक 12, उरला 1, 3 चौक 12, उरला 1. आता 14 राहिला आपलं. 14 3 न भाग जातो का. नाही. म्हणजे इथं अट काय होती 6 या कसोटीची, 2 न पण गेला पाहिजे, 3 न पण गेला पाहिजे. इथं 2 न जातो पण 3 न जात नाही. म्हणून आपलं उत्तर काय आहे की खालील कोणती म्हणजे कोणता अंक आहे तो टाकला 6 ने भाग जाणार नाही, तर आपलं उत्तर आहे 3. त्याच्यामुळं याचा आपला भाग जाणार. आतापर्यंत आपण 6 पर्यंत कसोट्या पाहिल्या आणि 6चे प्रश्न बघितले. आता आपला जो समोरचा प्रश्न आहे तो 7च्या कसोटीवरती आहे. त्या अगोदर आपण काय करू, 7ची कसोटी कशी असते ते बघून घेऊ. आता 7ची कसोटी काय आहे की दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येतून राहिलेले अंक वजा केले असता येणाऱ्या उत्तराला जर 7 ने भाग दिल्यास ती त्या संपूर्ण संख्येला 7 न भाग जातो. आता आपल्याला संख्या दिलेली बरोबर आहे, ते शेवटचे 3 अंक अंडरलाईन करून घ्यायचे आणि पहिले जे उरलेले अंक आहे त्याच्यातून वजा करायचे आणि जी आपली वजाबाकी येईल त्याला जर 7 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला भाग जातो. आता आपण उदाहरणार्थ हे सांगतो तुम्हाला. एक संख्या घेऊ आपण 25 74. आता ही 25 74 किती अंकी संख्या आहे, 4 अंकी संख्या. तर त्या 3 अंकाला आपण पहिले अंडरलाईन करून घ्यायचं केलं. आता उरली संख्या कोणती 2, हा अंक उरलेला आहे फक्त बरोबर आहे. त्याच्यामुळे याला आपण अंडरलाईन केलं पहिल्या 3 संख्येला, हा 2 अंक उरला. हा 2 अंक काय करायचा, या 574 मधून उरलेला अंक वजा करायचा. म्हणजे इतर आले 2 7 आणि 5. उरलेला अंक वजा केला 5. एक मिनिट. 25 76 ही संख्या होती ती. 25 76. तर आपल्याला आता 7ची कसोटी काय आहे की जी संख्या किती अंकी असू द्या, 1 अंकी 2 अंकी 4 अंकी. आता सध्या कोणती अंकी संख्या आपली 4 अंकी. इथून जर पुढे 6 अंकी असली ते 3 अंक काय करायचे, हे राहिलेले 3 अंक तिथून वजा करायचे. सरळ सरळ एवढंच करायचं. ती किती अंकी संख्या असू द्या, 6 अंकी 7 अंकी जेवढे असेल, फक्त ही जे स्टार्टचे जे 3 अंक पहिले एकक दशक शतक याच्यातून राहिलेले अंक काय करायचे, वजा करायचे. आता आपलं काय होतं 3 अंक पहिले 7. आता राहिलेला अंक कोणता 2 4 7 5. म्हणजे ह्या संख्येला कितीनं भाग गेला पाहिजे, 7 न भाग. 7 8 56, उरला 1, 7 2 14. म्हणजे ह्या पूर्ण संख्येला कितीनं भाग जातो, 7 ने भाग जातो. अशा प्रकारची 7ची कसोटी आहे. दिलेले शेवटच्या 3 अंकातून राहिलेले अंक वजा करायचे आणि त्या वजाबाकीला जर 7 न भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला काय होतं, 7 न भाग जातो. अशा प्रकारे 7ची कसोटी, एवढं लक्षात ठेवायचं. आता आपला प्रश्न होता 3 11 0 0 या संख्येस 7 ने भाग जाण्यासाठी कोणता अंक येईल. आता या स्टारच्या जागी कोणता अंक येईल. आता आपलं ऑप्शन होतं पहिलं 1. आपण जरी ते 1 टाकलं, 1 ऑप्शन टाकला तर 100 होतं. या 100 मधून 311 जात नाही, म्हणजे आपलं उत्तर मायनसमध्ये जातं, म्हणजे ऑप्शन पहिला येणार नाही. दुसरा जो ऑप्शन होता आपला 2 होता. ठीक आहे, या स्टारच्या जागी आपण 2 टाकला 200. परत ते 311 मायनस केले, हे वर छोटी संख्या आली खाली मोठी झाली, ते उत्तर मायनसमध्ये जाईल, म्हणजे 2 नंबरचा सुद्धा आपला ऑप्शन येत नाही. आता 3 नंबरचा ऑप्शन आपला 3 टाकला आपण, 300 घेतले, परत ते खाली मोठं होतात, परत उत्तर मायनसमध्ये जातं, म्हणजे 3 नंबरचं पण ऑप्शन येत नाही. आता आपला जो आहे तो 4 नंबरचा ऑप्शन घेऊ आपण. 5 ठेवला आपण, तिथं 5 झाले. आता ही शेवटची संख्या किती झाली, हे शेवटचे 3 अंक काय झाले 500, कारण आपण 4 नंबरचा ऑप्शन तिथं टाकला, 5 झाले 500. आता राहिलेली संख्या आपल्याला वजा करायची आहे. 7ची कसोटी एवढीच लक्षात ठेवायची. प्रश्न जर असा आला की खालील 4 संख्येपैकी कोणत्या संख्येने 7ला भाग जातो, कोणत्या संख्येला 7 ने भाग जातो, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. तर मग 7ची कसोटी काय आहे, दिलेले अंक असतील त्याचे पहिले 3 अंक घ्यायचे
आणि राहिलेले अंक त्याच्यातून काय करायचे वजा, त्या वजा बाकीला जर 7ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो 7ने. आता आपण 4 नंबरचा ऑप्शन टाकला 5, बरोबर आहे. इथं झालं 500, खाली झालं 311. आता आपण याची वजाबाकी करू. इथं 0 असल्यामुळे आपण 5 कडून 1 घेतला, इथं झाले 10, 10 मधून 1 गेला 9, घेतलेला 1 आपण इथं परत वापस केला, इथं 2 झाले, इथं 0 झाला, परत 5 कडून 1 घेतला, इथं झाले 10, 10 मधून 2 गेले 8, आपण वर घेतलेला परत वापस दिला आणि आता हे 5 मधून 4 गेले म्हणजे 189. आता हे 189ला आपल्याला कितीनं भाग द्यायचा आहे, 7नं भाग द्यायचा आहे. 7 1 7, 7 2 14, उरले 4, इथे झाली 49, 7 7 49. म्हणजे ही वजाबाकी करून 7ने भाग गेला म्हणजे या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 7ने भाग जातो. फक्त एवढंच लक्षात ठेवा शॉर्टकटमध्ये की ह्या 3 संख्या आहे, शेवटच्या 3 संख्येला काय करायचं, पहिल्या संख्या मायनस करायच्या आणि जे मायनस करून जे उत्तर येईल त्याला 7ने भागायचं म्हणजे त्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 7नं. एवढी 7ची कसोटी लक्षात. आतापर्यंत आपण 7पर्यंत कसोट्या बघितल्या आणि त्याच्यावर एक एक क्वेश्चन घेतले. आता आपण 8 नंबरवर 8च्या कसोटीवर आपण प्रश्न घेणार आणि 8ची कसोटी थोडी समजून घेणार. आता आपला जो प्रश्न आहे तो 8च्या कसोटीवरती आहे, पण त्याच्या अगोदर आपण 8ची कसोटी काय असते हे बघून घेऊ. 8ची कसोटी आहे की ज्या संख्येतील शेवटच्या 3 अंकामुळे तयार होणाऱ्या संख्येला 8ने जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8नं भाग जातो. उदाहरणार्थ आपण एक संख्या घेऊ, आता अशी संख्या दिली आपल्याला आणि विचारलं की ह्या संख्येला 8ने भाग जातो कोणी, तर आपण आता हिला पूर्ण 8ने भाग देत बसणार आहे का, नाही. त्यासाठी 8ची कसोटी काय आहे की दिलेल्या संख्येतील शेवटचे 3 अंक, संख्या किती मोठ्या असू द्या, 8ची कसोटी एवढीच लक्षात ठेवायची फक्त की दिलेले शेवटचे 3 अंक, जर ह्या 3 अंकाला 8ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 8ने भाग जातो, एवढंच लक्षात ठेवायचं. आता आपण हे शेवटचे 3 अंक याला भाग देऊ. 8 1 8, 8 3 24 आणि 8 1 8, म्हणजे ह्या 248ला 8नं भाग गेला, याचा अर्थ काय होतो, संपूर्ण संख्येला 8नं भाग जातो. त्यामुळं 8ची कसोटी एवढीच लक्षात ठेवायची. जर प्रश्न असा आला की खालील दिलेल्या 4 संख्येला 8ने कोणत्या संख्येला भाग जाईल, त्या संख्या किती मोठ्या असू द्या, पहिले आपली चेक करायची. आपली कसोटी पाठ आहे की दिलेल्या शेवटच्या 3 अंकाला जर 8नं भाग जात असेल तर पूर्ण संख्येला काय होतं, 8ने भाग जातो. एवढंच आपल्याला 8ची कसोटी लक्षात ठेवायची. आता जो प्रश्न होता की खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने भाग जात नाही, प्रश्न काय आपला जात नाही. आपण पहिली संख्या घेऊन बघू. आपली ऑप्शनमधली पहिली संख्या आपली आहे, आपलं पहिला ऑप्शन आहे 22 568. आता काय करायचं, आपल्याला पूर्ण संख्येला भाग द्यायचा आहे का, नाही. आपल्याला शेवटच्या 3 अंकाला भाग द्यायचा आहे. मग आपण आता याला भाग देऊ. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 6 48, 8 7 56 आणि 8 1 8, म्हणजे आपल्या पहिल्या ऑप्शनला भाग जातो, 8ने भाग जातो. संपूर्ण संख्येला देत बसलो का आपण, नाही. आपली कसोटी पाठ आहे, शेवटच्या 3 अंकाला भाग दिला, भाग गेला म्हणजे संपूर्ण संख्येला भाग जातो. आता आपला प्रश्न असा की कोणत्या संख्येला भाग जात नाही, 4 संख्या दिलेल्या आहे त्यातल्या 1 नंबर संख्येला भाग जातो. आता आपण 2 नंबरची संख्या बघू. 2 नंबरची संख्या आहे आपली 43 35 4. आता हिला आपण शेवटची 3 संख्या कोणत्या आहे, या पूर्ण संख्येला भाग द्यायचा का आपल्याला, नाही. फक्त शेवटच्या 3 संख्येला भाग द्यायचा. आपण 8नं भाग जातो बघू. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, उरले किती 3, 8 4 32, उरले किती 3 उरले. आता ह्या 3 संख्या आहे 1 4 43. अशा प्रकारे आपण 2 नंबरचं ऑप्शन बघितलं. त्या 2 नंबरच्या आपण आलं होतं 554, त्याला 8नं भाग जात नाही, म्हणजे आपलं उत्तर कोणते 2 नंबरचे. असाच आपल्याला प्रश्न विचारला होता की कोणत्या संख्येला भाग जात नाही, तर आपल्या 2 नंबरच्या संख्येला भाग जात नाही. पुढचे जे ऑप्शन आहे 3 आणि 4 ते थोडं त्याच्यात पण सिली मिस्टेक झालेलं आहे, त्याच्याकडून प्रश्न काढता ऑप्शन देता तर ठीक आहे, तोपर्यंत जाऊ द्या. आपण फक्त एवढंच समजून घ्या की खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने निश्चित भाग जात नाही. जाणार कसं बघितलं आपण की 3 संख्येला जर 8नं भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला भाग जातो आणि ज्या संख्येला शेवटच्या 3 संख्येला भाग जात नाही त्या संख्येला 8नं भाग जात नाही, असं आपण बघितलं होतं. म्हणजे पूर्ण संख्येला भाग जात नाही. आतापर्यंत आपण 8 पर्यंत कसोटी बघितल्या आणि त्याचे क्वेश्चन घेतले. आता आपण 9ची कसोटी बघणार आहेत आणि 9वर एक क्वेश्चन घेणार आहेत. आता सगळ्यात अगोदर 9ची कसोटी काय माहिती का, जर आपल्याला संख्या दिली असेल
समजा संख्या दिली आपल्याला, तर 9च्या कसोटीत काय करायचं आहे फक्त की दिलेल्या संख्येची बेरीज करायची. संख्या किती मोठी असू द्या, मी समजा तुम्हाला सांगतो ना 4 अंकी 5 अंकी, फक्त एवढंच लक्षात ठेवा संख्या किती मोठी असू द्या, फक्त तिथं कसोटीचा नियम वापरायचा आणि आपलं उत्तर काढायचं. आता सध्या मी कुठे 4 अंकी देतोय, कुठे 5 अंकी देतो, ती किती अंकी संख्या असेल, 8 अंकी असेल, 9 अंकी असेल, फक्त आपला नियम काय आहे, कसोटीचा नियम लावायचा आणि उत्तर काढायचा. आता 9 या कसोटीत काय म्हणणं आहे की बाबा दिलेल्या संख्येच्या बेरीजला जर 9 भाग गेला तर पूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 9 भाग जातो. आता उदाहरणार्थ आपण एक संख्या घेऊ 3 6 6 3. आता 9च्या कसोटीचं काय आहे, नेम काय आहे की ह्या संख्येची बेरीज करायची. बरोबर आहे, आपण बेरीज करू. 3 आणि 6 9, 9 आणि 6 15, 15 आणि 3 18. किती आली बेरीज 18. मग 18ला 9 भाग जातो का, जातो. 9 1 9, 9 2 18, म्हणजे या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 9ने भाग जातो. सरळ सरळ 9ची कसोटी एवढीच लक्षात ठेवायची. आज ह्या कसोट्या आहे ना तुम्हाला पाठ करायच्या आहे, आपण सगळे एकत्र घेतो ना त्याच्यामुळे थोडं कन्फ्यूज होईल, खालीवर होईल की ही 2ची कसोटी वेगळी, 3ची कसोटी वेगळी, 4ची वेगळी. आपण सगळे एकदाच सांगतोय ना त्याच्यामुळे ते थोडं कन्फ्यूज वाटेल, पण तुम्हाला एक एक कसोटी तुम्ही पाठ केली आणि याच्या ह्या प्रश्नविध वेगळे परत तुम्ही जर त्याच्यावर प्रश्न प्रॅक्टिस केली तर ह्या कसोट्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आता 9ची कसोटी खूप सोपी आहे. जर असा प्रश्न आला परीक्षेत की खालील 4 संख्येपैकी कोणत्या संख्येला 9ने भाग जातो आणि ती संख्या किती अंकी असली, 5 अंकी 6 अंकी 7 अंकी, फक्त आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायची. आणि त्या बेरीजला जर 9ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो, 9ने भाग जातो. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपला प्रश्न असा होता, जर 24 स्टार या 3 अंकी संख्येस 9ने पूर्ण भाग जात असल्यास 1च्या जागी कोणती किंमत येते. बरोबर आहे. आता कसोटी समजली असेल, परत सांगतो एकदा की संख्या किती मोठी असू द्या दिलेली असेल आणि त्या संख्येची बेरीज केली आणि त्या बेरीजला जर 9ने भाग गेला तर त्या संपूर्ण, आता आपण काय केली, बेरीज केली, बेरीज झाली 18, 9ने भाग दिला, गेला भाग. संपूर्ण संख्येला देत बसलो आपण भाग नाही, आपला तेवढाच वेळ वाचतो. अशा प्रकारे कसोटी आपण पाठ करून ठेवायची. आता आपला प्रश्न होता 24x. आता 24x आणि खाली ऑप्शन दिलेले आहे. आता ते ऑप्शन टाकून बघायचे आपल्याला, 9ने ज्याला भाग जाईल तो ऑप्शन आपला बरोबर आहे. आपण 1 नंबरचा ऑप्शन टाकू 8. आता याची बेरीज करू. 2 आणि 4 6 आणि 14. 9ने भाग जाईल का 14ला, नाही जात, म्हणजे आपला 1 नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे. आता 2 नंबरचा ऑप्शन घेऊ आपण 7. हा 1 नंबरचा ऑप्शन, हा 2 नंबरचा ऑप्शन, वर आपली 24x. आता आपण घेतलं 7. आता याची बेरीज करू. 4 आणि 2 6, 6 आणि 7 13. जाईल का 9ने भाग, नाही जात, म्हणजे आपला 2 नंबरचा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. आता आपण 3 नंबरचा ऑप्शन घेऊ. 3 नंबरचा ऑप्शन आहे आपला 5. 24 5. आता याची बेरीज करू. 4 आणि 2 6, 6 आणि 5 11. जाईल का 9ने भाग, नाही जात, म्हणजे आपला 3 नंबरचा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. आता आपण 4 नंबरचा ऑप्शन घेऊ. 4 नंबरचा ऑप्शन आपला 3. आता आपण याची बेरीज करू. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9. याची बेरीज 4 नंबरचा ऑप्शन आपण टाकला 1च्या जागी तर आपली बेरीज किती झाली 9, म्हणजे हिला 9ने भाग जातो. म्हणजे आपलं उत्तर कोणतं, 4 नंबरचं उत्तर. की जर आपण त्या 1च्या जागी 3 टाकलं तर त्या संपूर्ण संख्येची बेरीज 9ने भाग जाणारी होती, म्हणून तिथं आपलं 3 नंबरचं ऑप्शन येतं. आतापर्यंत आपण 9 पर्यंत कसोट्या आणि त्याच्यावर क्वेश्चन घेतलेले. आता आपण 10ची कसोटी बघणार आहे. बरोबर आहे. आता 10ची कसोटी काय आहे, सरळ सरळ 10ची कसोटी खूप सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 अंक येतो त्या संख्येला 10ने भाग जातो. आता आपण एक संख्या घेऊ, उदाहरणार्थ किती मोठी संख्या घ्या, काही प्रॉब्लेम नाही, आपल्या मनाने घ्या. आता या संपूर्ण संख्येला आपण भाग देत बसणार का, किती मोठी संख्या. असा प्रश्न असा आला परीक्षेमध्ये की खालील 4 संख्येपैकी कोणत्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. तर सरळ सरळ काय करायचं, संख्येच्या शेवटी 0 असेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 अंक असेल त्या पूर्ण संख्येला 10ने भाग जातो. एवढी 10ची कसोटी सोपी आहे, लक्षात ठेवायची. किती मोठी, आता मी एक एक का सांगतोय, प्रश्न एखाद्या कसोटीवर येईल, 4 वर येईल, 6 वर येईल, 8 वर येईल.
की खालील 4 संख्येपैकी कोणत्या संख्येला त्या अंकाने भाग जातो. जर आपली ती कसोटी पाठ असेल तर आपल्याला 4 संख्येला भाग देऊन बघण्याची गरज आहे का? नाही. याच्यासाठी आपण या कसोट्या घेतोय. आता समजा खाली संख्या आली, एवढी मोठी संख्या आली आणि प्रश्न असा आला की खालील 4 पैकी कोणत्या संख्येला 10 ने भाग जातो. आपली 10ची कसोटी पाठ असेल तर आपण त्या 4 संख्या बघणारच नाही. ज्या संख्येचे एकक स्थानी 0 आहे त्या संख्येला 10 ने भाग जातो. त्यासाठी या कसोट्या फायद्याच्या आहे. मग ती कोणती येऊ शकते? 2ची येऊ शकते, 4ची येऊ शकते, 5चा कोणताही प्रश्न येऊ शकतो, कोणत्याही अंकावर आला. आता समजा 6 वर आला की खालील 4 पैकी कोणत्या संख्येला 6 ने भाग जातो. आपली 6ची कसोटी पाठ असेल तर आपण लगेच एका संख्येच्या उत्तरापाशी जाऊ. आता 10ची कसोटी सगळ्यांच्या लक्षात आली असेल की संख्या किती मोठी असू द्या, जर संख्येचे एकक स्थानी 0 अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला कितीनं भाग जातो? 10 ने भाग जातो. आपल्याला गरज झाली का पूर्ण संख्येला 10 ने भाग देऊन बघायची? नाही. शेवट काय बघितलं? फक्त आपण 0 बघितलं, म्हणजे संपूर्ण संख्येला 10 ने भाग जातो. आता याच्यावरती एक प्रश्न होता, तो प्रश्न घेऊ आणि पुढे जाऊ. आपला प्रश्न होता 98 स्टार 70 या जागी कोणता अंक टाकला म्हणजे 10 ने भाग जाईल? बरोबर आहे, 10 ने भाग जाईल. आता आपले ऑप्शन होते 3, 7, 1 व 2 असत्य, 1 व 2 सत्य. आता सरळ सरळ हा पण प्रश्न एवढा विचार करण्यासारखा आहे की एकक स्थानी 0 आहे. ऑप्शन टाकून बघण्याची गरज आहे का? तिथं 3ही टाकलं तर भाग जाणार आहे, 7ही टाकलं तर जाणार आहे, त्याच्यानंतर 5ही टाकलं तर जाणार आहे, कारण एकक स्थानी काय आहे? 0 आहे. कोण 10 ने विचारलंय ना, 10 ने विचारलं, एकक स्थानी इथं 0 आहे. ऑप्शन कोणताही टाकला तुम्ही 1 पासून 9 पर्यंत एकक स्थानी 0च राहणार आहे. आपण स्टारच्या जागी ऑप्शन टाकणार आहे. त्याच्यामुळं 1 आणि 2 हे दोन्ही आन्सर, त्याचं उत्तर आहे की दोन्ही सत्य. तुम्ही तिथं कोणताही पर्याय टाका, एकक स्थानी 0 असल्यामुळं त्याला 10 ने भाग जाणारच आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपलं उत्तर येतं 1 आणि 2 सत्य. आतापर्यंत आपण 10 कसोट्या आणि त्याच्यावर प्रश्न बघितले. आता आपण शेवटची कसोटी बघणार आहे 11 आणि त्याच्यावर एक क्वेश्चन बघणार आहे. बरोबर आहे. आता आपण शेवटची कसोटी. आता 11ची कसोटी काय आहे का? 11ची कसोटी फक्त एवढीच लक्षात ठेवायची, ज्या संख्येतील सम स्थानाच्या अंकाची बेरीज व विषम स्थानाच्या अंकाची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत आल्यास त्या संपूर्ण संख्येला 11 ने भाग जातो. आता आपण सम पण शिकलो, विषम पण शिकलो, स्थान पण शिकलो, एकक स्थान, दशक स्थान, आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आता सरळ सरळ आपल्याला 11ची कसोटी बघू. बरं ठीक आहे, मी त्याच्यासाठी उदाहरणार्थ तुम्हाला एक संख्या घेतो आणि समजावून सांगतो. आपली संख्या आहे 6, 9, 8, 8, 3. 6, 9, 8, 8, 3. आता कसोटी काय आहे की अंकाच्या सम स्थानाची बेरीज आणि विषम स्थानाची बेरीज यांचा फरक जर 0 किंवा 11च्या पटीत आला तर त्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो? 11 ने भाग जातो. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा आता याचं सम आणि विषम आपण स्थान एक वेळेस लक्षात घेऊ. आता 1 म्हणजे विषम, 2 म्हणजे सम, 3 म्हणजे विषम, 4 म्हणजे सम, 5 म्हणजे विषम. हे स्थान आहे. हा 1 नंबरला आहे म्हणजे हा विषम आहे, हा 2 नंबरला आहे म्हणजे हा सम आहे, हा सम म्हणजे सम नंबरला आहे, तो सम नाही, तो विषम आहे, ती संख्या विषम आहे 9. एवढं लक्षात ठेवा. नंबर म्हणतो मी 1, 2, 3, 4, 5 नंबर सम स्थानी का विषम स्थानी? 1 नंबरला कोण आहे? 6 म्हणजे तो विषम स्थानी आहे. त्याच्यानंतर 8 3 नंबरला आहे, त्याच्यानंतर 5. संख्यात कन्फ्यूज होऊ नका, सम आहे का विषम आहे. अंकाचं स्थान बघायचं फक्त आपल्याला, सम आहे का विषम आहे. संख्या सोडून द्या, ती सम असो विषम असो. इथं अंकाचं स्थान किती नंबरला? 1 नंबरला, म्हणजे तो 1 नंबरच्या संख्येला इथं हे झाले विषम स्थानावर असणाऱ्या संख्या आणि सम स्थानावर असणाऱ्या संख्या ह्या झाल्या 9 आणि 8. काय करायचं आहे आता? हे आपण त्यांच्या स्थानानुसार मांडणी केली की ते सम स्थानावर कोणते अंक आणि विषम स्थानावर कोणते अंक आहे. आता आपण याची बेरीज करू. 8 आणि 6 आणि 8 14, 14 आणि 3 17, याची बेरीज किती आली? 17. आणि 9 आणि 8 याची बेरीज किती आली? 17. म्हणजे यांच्या दोघातील फरक हा काय आला? 0. म्हणजे या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो? 11 ने भाग जातो. एवढंच लक्षात ठेवायचं, सम स्थानाचे अंक विषम स्थानाचे अंक यांचा जर फरक 0 किंवा 11च्या पटीत आला, 11च्या पटीत म्हणजे कसा? 11 × 11, 11 × 2 = 22, 11 × 3 = 33, 11 × 4 = 44, असा कोणत्याही पटीत आला तर त्याला संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो? 11 ने भाग जातो. आता प्रश्न असा आला परीक्षेमध्ये की खालील
4 संख्येपैकी कोणत्या संख्येला 11ने भाग जातो? संख्या खूप मोठी असेल, परीक्षेत आपण जे घेतोय उदाहरणार्थ असं नसेल, जर त्यांना द्यायचंच असेल, आपल्याला कन्फ्यूज करायचंच असेल, तर ते असा प्रश्न देणार नाही, ते मोठा देतील. मग सरळ सरळ काय करायचं, विषम स्थानाची बेरीज करायची, सम स्थानाची बेरीज करायची. फरक जर 0 आणि 11च्या मध्ये आला तर 11च्या पटीत आला तर त्या संपूर्ण संख्येला 11ने भाग जातो, एवढंच लक्षात ठेवायचं. आता आपला प्रश्न होता त्याच्यावर, खालीलपैकी कोणत्या संख्येस 11ने भाग जात नाही? भाग जात नाही आपल्याला उत्तर काढायचं आहे, पण आपण 4ही ऑप्शन चेक करू आणि त्याचं समजून घेऊ. आता 75, 65, 8. आता हा 1 नंबरचा ऑप्शन आहे. आता आपल्याला बेरीज करायची विषम स्थानाची. विषम स्थान कोणतं? 7. 7 आणि 6, 7 आणि 6 13, 13 आणि 8, 13 आणि 8 झाले 21. आता सम स्थानाची आपण बेरीज करू. 5 आणि 5 10. आता दोघांची बेरीज केली 11 उरले, म्हणजे 11च्या पटीत आहे, म्हणजे या संपूर्ण संख्येला कितीने भाग जातो? 11ने भाग जातो. बघा संपूर्ण संख्येला भाग देण्याची गरज पडली का नाही? याचा आपण विषम स्थान आणि सम स्थान याच्यातले काय केलं आपण, फरक काढला, 11च्या पटीत आला, म्हणजे संपूर्ण संख्येला 11ने भाग जातो. अशा पद्धतीने जर आपण कसोट्या पाठ करून ठेवल्या तर उत्तरापर्यंत पोहोचण्यात आपल्याला लवकर फायदा होतो. आता 2 नंबरची संख्या होती 43, 48, 3. आता आपण याची बेरीज करू, सम स्थान आणि विषम स्थान. 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, परत हे 8 आणि 3 11, म्हणजे याच्यातला फरक किती आला? 0, म्हणजे या संपूर्ण संख्येला कितीने जातो भाग? 11ने भाग जातो. त्याच्यानंतरचा आपण 3 नंबरचा ऑप्शन बघू. 57, 54, 4. आता याची बेरीज करू. 5 आणि 5 10, 10 आणि 4 14. आता याची बेरीज करू. 7 आणि 4 11, ह्याच्यातला फरक किती आला? 3 आला का? 0 आणि 11च्या पटीत नाही, म्हणजे या संख्येला 11ला भाग जात नाही. बरोबर आहे, या संख्येला 11ने भाग जात नाही, याला जातो, याला जातो. त्याच्यानंतरची पुढची संख्या होती 49, 59, 35. आता आपण बेरीज करू. 9, 4 आणि 5 9, 9 आणि 3 12 आली इथं 12, 9 आणि 9 18, 18 आणि 5 23 आहे का? 18 आणि 5 23, 3 मधून 2 गेले 1, 2 मधून 1 गेला 1, म्हणजे फरक 11च्या पटीत आला, म्हणजे ह्या संख्येला सुद्धा 11ने भाग जातो. मग प्रश्न असा होता आपला की कोणत्या संख्येला भाग जात नाही? तो 3 नंबरची जी संख्या आहे तिला भाग जात नाही. इथं पण 11च्या पटीत फरक आला म्हणून हिला भाग जातो, इथं 0चा फरक आला म्हणून भाग जातो, इथं पण 11चा फरक आला म्हणून जातो. 11ची कसोटी अशी होती की त्या स्थानाची बेरीज केली आपण, सम आणि विषम, त्यातला फरक जर 0 आणि 11च्या पटीत आला तर त्या संपूर्ण संख्येला 11ने भाग जातो, एवढं आपण लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे आपण 11 कसोट्या आणि त्यावर प्रश्न घेतले. आज ह्या व्हिडिओमध्ये काय झालं, सगळ्या आपण कसोट्या एकत्र घेतल्या आणि त्याच्यावर प्रश्न पण घेतले. थोडं समजायला जड जाईल ह्या व्हिडिओमध्ये, कारण काय आपण एकाच वेळेस घेतल्या ना सगळ्या. त्यासाठी काय करा तुम्ही, आता ह्या कसोट्याला कोणत्या मार्गाने जायचं कमीत कमी एवढं तर आपल्याला आज समजलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळं ह्या कसोट्या आपण व्यवस्थित त्या वहीमध्ये लिहून आणि ह्या 1 पासून ते 11पर्यंत कसोट्या लिहायच्या आणि त्याच्या खाली एक प्रश्न लिहायचे. बरोबर. आणखी जर तुम्हाला याच्यावर सराव करायचा असेल तर तुमच्या मनाने तुम्ही संख्या घेऊन त्या कसोटीच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. फायदा होणार 100%. ह्या कसोटीचा प्रश्न येतोच 100%. 4 ऑप्शन आपल्याला नाही त्या संख्येने भाग द्यायला आपल्याला तेवढा वेळ नसतो आणि याचा नाही झाला कसोट्यामध्ये फायदा तर पुढं शेकडेवारी हे ते भरपूर गोष्टी. जसं आज आपल्याला कळतंय की आपल्याला आपण सांगितलं होतं पहिल्या दिवशी बेसिक गोष्टी की आपल्याला पहाडे आणि वर्ग घनमूळ पाठ करून ठेवा, हे आपल्याला लागणार आहे. तसंच आपण नैसर्गिक संख्या बघितल्या, अंक बघितले, स्थानिक किंमत बघितली. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जसं जसं पुढे चाललो तसं आपल्या एका गोष्टीचं आपल्याला फरक म्हणजे काय आहे त्याचं आपल्याला आता थोडं आपल्याला कळतं आहे की याचा आपल्याला फायदा काय. बरोबर आहे का? आपण बघितलं होतं अंक, स्थानिक किंमत, संख्या कशाला म्हणतात, अंक कशाला म्हणतात. आता प्रत्येक प्रश्नात येतोय ना उच्चार की अंक, संख्या. जर आपण या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत नसत्या की अंक कशाला म्हणतात, संख्या कशाला म्हणतात, सम संख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या, वर्ग, त्याच्यानंतर पाढे, हे असं बेसिक हे संपूर्ण पुढे चॅप्टर एकूण एका प्रत्येक चॅप्टर एक टॉपिक एकमेकावर काय डिफाईन आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते बेसिकपासून आपल्याला थोडं सिलेक्ट मिस्टेक आपल्याला क्लिअर होईल.
त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित सगळं हे करा, तिथं लिहून ठेवा आणि त्याचं रिव्हिजन करत राहा. वहीत असल्यास म्हणजे आपल्याला बघता येईल 2-2, 3-3 वेळेस. त्याच्यामुळं हे तुम्ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13चं आपण विश्लेषण बघू की के ही एक विषम संख्या असून तिला 9ने भाग जातो. बरोबर आहे, ती विषम संख्या आहे, तिला 9ने भाग जातो म्हणजे ती संख्या 9च्या पाड्यात आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. सरळ सरळ के विषम संख्या आहे के आणि तिला 9ने भाग जातो म्हणजे ती 9च्या पाड्यात आहे. बरोबर आहे. जर 9ने भाग जाणारी त्यापुढील विषम संख्या, परत त्यापुढील विषम संख्या म्हणली म्हणजे आपल्याला शोधायचं आहे ते 9च्याच पाड्यात शोधायचं आहे. ठीक आहे. आता के ही विषम संख्या आहे. मग आता 9च्या पाड्यात सगळ्यात अगोदरची विषम संख्या कोणती आहे? 9च आहे. 9चा पाडा तिथून स्टार्ट होतो. आपल्याला काय करायची आहे? विषम संख्या घ्यायची. प्रश्न असा आहे की 9ने भाग जातो म्हणजे आपल्याला 9च्या पाड्यातली संख्या घ्यावं लागेल ना. त्याच्या समोरची पण संख्या घेतली आपण तर उत्तर निघतं. पण आपण पहिली संख्या 9 विषम घेऊ म्हणजे केच्या जागी काय ठेवलं आपण? 9 ठेवलं. बरोबर आहे. आणि 9ने भाग जातो म्हणलं. आता ऑप्शन असे होते की के प्लस 3 आपल्याला समोरची संख्या काढायची. आता केला काय ठेवलं आपण? 9 प्लस 3 केलं किती झाले? 12. आहे का 12 9च्या पाड्यात? नाही. म्हणजे आपला पहिला ऑप्शन चुकीचा आहे. दुसरं ऑप्शन घेऊ आपण. केच्या जागी काय ठेवलेले? 9. बरोबर आहे. त्याच्यात 6 मिळवू. के प्लस असं आहे ना आपलं, के प्लस 3 के प्लस 6 के प्लस 9 के प्लस 18 अशा प्रकारचे ऑप्शन आहे आपले. आणि आपण 9 का घेतलं? कारण 9ने भाग जातो आणि 9च्या पाड्यात विषम संख्या जर सुरुवात झाली ती 9 पासूनच होती म्हणून आपण केच्या जागी काय घेतलं? 9 घेतलं. आणि आपण आता पहिला ऑप्शन टाकून बघितला के प्लस म्हणजे के 9 आणि 3 12 9ने भाग जात नाही. आता घेतला आपण 2 नंबरचा ऑप्शन 9 आणि 6 15 याला पण 9ने भाग जात नाही. मग आपण 3 नंबरचा ऑप्शन घेऊ. आता केच्या जागी काय घेतलं आपण? 9 प्लस पुढे काय? 9 9 9 18 याला 9ने भाग जातो पण हे आपलं उत्तर नाही. का? त्यांनी काय विचारलं तर 9ने भाग जाणारी त्यापुढील विषम संख्या विचारली. कोणती विचारलेली आहे? विषम. ह्या छोट्या छोट्या सिलेमिस्टिक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यासाठीच आपण हे क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेतो. आता तुम्हाला वाटेल असेल की 9ने भाग गेला आपलं उत्तर झालं पण ही 18 सम संख्या आहे. कोणती आहे? सम संख्या आहे. आपल्याला विचारली कोणती? विषम. भाग जाणारी नाही विचारली की 9ने भाग जाणारी कोणती, ती सम आहे. आपल्याला विचारलेली विषम. त्यामुळे आपण पुढचा ऑप्शन त्याच्यात ट्राय करू. पुढचा ऑप्शन असा होता केच्या जागी आपण 9 घेतलं 4 नंबरचा. पुढचा ऑप्शन आहे 18. 18 9 झाले 27 आणि याला 9ने भाग जातो. 9 1 9 9 3 27. आता हा ऑप्शन आपला बरोबर आहे कारण 27 काय आहे? विषम संख्या आहे. काय? 27 विषम संख्या. अशा प्रकारे हे गणित होतं. याच्यावर आणखी थोडी प्रॅक्टिस करा आणि समजून घ्या. आता आपल्या टेस्टमधला शेवटचा प्रश्न. खालील संख्येमालेत, आता त्या संख्या लिहून घ्या तुम्ही एकदा. 5 35 40 95 77 25 7 28. आता प्रश्न असा होता की खालील संख्येमालेत 5ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या व 7ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? आता या संख्या बघा, हिला पण 5ने भाग जातो, हिला पण जातो, हिला पण जातो, हिला पण जातो, हिला जात नाही, इथं जातो, इथं जातो, इथं जात नाही. आता 5ने आपण आत्ताच 5ची कसोटी बघितली की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल त्या संख्येला भाग जातो. संख्या चेक करत नाही आपलं, फक्त सगळ्यात मोठी संख्या कोणती इथं? 95. सगळ्यात मोठी संख्या बघितली ना, 1 2 3 4 5 6 7 8 8 संख्येपैकी सगळ्यात मोठी संख्या 95. आपण याच्या अगोदरच 5ची कसोटी बघितली. त्या कसोटीमध्ये काय सांगितलं होतं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल त्या संपूर्ण संख्येला कितीनं भाग जातो? 5ने. आता हिला 5ने भाग जातो म्हणजे आपल्याला 5ने भाग देण्याची गरज आहे का? नाही. सरळ सरळ तिला 5च्या कसोटीमुळे तिला 5ने भाग जातो. मग सर्वात मोठी याचा प्रश्न काय होता की खालील संख्येमध्ये 5ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 95 घेतली आपण इथे लिहून. आता दुसरे कंडिशन असे प्रश्नामध्ये की 7ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या. आता 7ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या 7 आहे. 7ने भाग जाणारी इथं सर्वात लहान संख्या 5 आहे पण तिला 7ने भाग जातो का? नाही. त्याच्यानंतर 7ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 7च आहे. भाग जाणारी पाहिजे ना सर्वात लहान.
7ने भागणारी, मग या दोघांची बेरीज, या दोघांची बेरीज आहे ती 102. म्हणून आपल्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर होतं 102. अशा प्रकारे आपण टेस्ट आणि त्याच्यावरचं विश्लेषण कसोट्यावरचं बघितलं. सरळ सरळ त्या सर्व टेस्ट लिहून घ्यायच्या 2 पासून 11पर्यंत, ते प्रश्न लिहायचे आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करायची. आज सर्व आपण एकत्र घेतल्यामुळे थोडं कन्फ्यूज होईल आणि उद्या आपण वर्ग आणि वर्गमूळ यावर टेस्ट देणार आहे आणि त्याचा आता अभ्यास करून ठेवा. मी दुपारनंतर ते टेस्ट देतो, वर्ग आणि वर्गमूळ. चला, धन्यवाद सर्वांना.